राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांना वंदन करते. ज्या व्यक्तिमत्वाने तुमच्या आमच्याच नव्हे तर महाराष्ट्रातील तमाम राष्ट्रभक्तांच्या मनाचा आभाळ व्यापले, ज्यांचा गौरव करताना स्वामी विवेकानंद म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे भारत मातेच्या अस्मितेचा यथार्थ प्रतीक असलेले भारत मातेचे आदर्श सुपुत्र अशा छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. जर भक्तीचे नसे उधाणले तुमच्यावरी हवं, रियासतीवर नसे नोंदले कुणी तुमचे नाव, जरी न भात गाती डपावर तुमचे यशोगान, तरी सफल झाले तुमचे बलिदान, तरी सफल झाले तुमचे बलिदान. शिवछत्रपतींनी उभारलेल्या स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी बलिदान देऊन हे स्वराज्य अबाधित राखलं अशा शिवपुत्र शंभूराजे यांना वंदन करतो. स्त्री म्हणजे फक्त चुरीचा कारभार नव्हे, ती जर पेटली तर दिल्लीचा दरबार ध्वस्त करू शकते. आणि तो ज्या सौदामिनीनं केला त्या महाराणी ताराराणी सरकार आणि महाराणी येसूबाई राणी सरकार यांना वंदन करतो. ज्या राजाला साक्षात शिवछत्रपतींची सावली म्हणून संबोधलं गेलं अशा हिंद नृपती शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज यांना वंदन करतो. स्वराज्य हे डोईवर आलेल्या धगधगत्या सूर्यासारखे आणि ते कायम धगधगतच राहिलं पाहिजे. आणि यासाठीच मला अगदी लहान वयात ज्यांनी शिवविचारांचे बाळगड उपासले त्या माझ्या वडिलांना मी नमन करतो. आज शिवजन्मोत्सवानिमित्त ओशिवरा बेस्ट कर्मचारी अधिकारी वसाहत गोरेगाव यांच्या वतीने तसेच आज मला इथे व्याख्यानाची संधी त्यांच्यामुळे मिळाली. म्हणजे गेले 2 ते 3 वर्ष झाले जयेश बाबर यांनी मला विनंती केली होती की तुझा कार्यक्रम घ्यायचा आहे मला, परंतु मध्ये 10वीची परीक्षा होती, नंतर 12वीची परीक्षा होती. मला काही कारणास्तव मला कार्यक्रमाला येता आलं नाही, परंतु आज योगायोग जुळून आला आणि इथे ज्यांच्यामुळे मला कार्यक्रमाला संधी मिळाली जयेश बाबर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि इथे उपस्थित असलेल्या तमाम शिवशंभू भक्तांना शिवजयंतीच्या भव्या आणि शिवमय अशा शुभेच्छा देते आणि माझ्या व्याख्यानाला सुरुवात करते. आज शिवजन्मोत्सव खरोखर महाराष्ट्रावर वर्षातल्या 12 पौर्णिमा सुखाचे चांदणे शिंपित होत्या. अर्थात झाला चंद्राला अकस्मात खळे पडले, कसे पडले केव्हा पडले कुणाला समजले नाही. फुसफुसणारी अफगाणी छाताडे, शिवशिवणारी अफगाणी मनगटे बेहाय दौडत उधळत दख्खन तुटून पडली. त्यांचा आवेश फतबजांचा होता, त्यांची हत्यारे भुकेने तळपळत लळपळत होती. अशा या भीषण पार्श्वभूमीवर अवघा हिंदुस्थान गुलामीच्या गाढ झोपेत निजलेला असताना, परकीयांच्या मुलुमगिरीवर आपल्या तलवारी परतत असताना, सुलतानांच्या तख्ताखातर आपल्या सोयऱ्यांचे रक्त तलवारीला पाजत असताना एक उल्का दख्खन देशावर कोसळलेले तमाम मराठ मंडळाचे डोळे क्रांतीच्या तेजाने दिपून टाकले. ज्यांच्या जन्माच्या वेळी कोणाला वाटलं नव्हतं, पण गेल्या 3 शतकात गुलामीचा अंधकार ज्या सौदामिनीने उडवून टाकला त्या म्हणजे राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ. खरं तर आज आपण जो सुखाचा श्वास घेतो ना, तो श्वास देखील या छत्रपती घराण्यामुळे घेतो. पण असं काय घडलं, कुठून देणगी भेटली हे स्वराज्य निर्माण करण्याची? शहाजीराजे शिवाजी महाराजांचे वडील निजामाच्या दरबारात चाकरी करत होते आणि निजामाच्या दरबारात चाकरी करत असताना एक दिवस निजामाचा दरबार भरला. सगळे सरदार निजामाला मुजरे करण्यासाठी दरबारात हजर झाले. पाहता पाहता हा दरबार संपला आणि प्रत्येक जण आपापल्या घराकडे जायला निघाला, आपापल्या प्रांताकडे जायला निघाला. कोण घोड्यावर बसून जाते, कोण पालखीतनं जाते, कोण हत्तीच्या अंबारीतनं जाते. त्यावेळेस राजे लखुजीराव जाधव जिजाऊ माँसाहेबांचे वडील आपल्या घोड्यावर बसून सिंदखेड राजाच्या दिशेने स्वार झाले. आणि त्यावेळी निजामाच्या दरबारात काय घडलं? निजामाच्या दरबारात खंड
रे नावाच्या सरदाराचा हत्ती पिसाळला आणि या पिसाळलेल्या चौताळलेल्या हत्तीनं कित्येक माणसं बिरबिर आकाशात उडवून दिले. कित्येक माणसांचा या पिसाळलेल्या चौताळलेल्या हत्तीच्या पायाखाली रक्ता मांसाचा चिखल झाला. आणि या पिसाळलेल्या चौताळलेल्या हत्तीला कैद करण्याची जबाबदारी निजामाच्या दरबारातनं 2 पथकांवर दिली गेली. पहिलं पथक जाधवांचं आणि दुसरं पथक भोसल्यांचं. जाधवाच्या पथकाचं नेतृत्व करत होते दत्ताजीराव जाधव, जिजाऊ मासाहेबांचे बंधू, आणि भोसल्यांच्या पथकाचं नेतृत्व करत होते संभाजीराजे भोसले म्हणजे जिजाऊ मासाहेबांचे बंधू. पाहता पाहता या दोन्ही पथकांच्या माणसांनी त्या हत्तीभोवती गराडा टाकला आणि त्याच वेळी त्या चौताळलेल्या पिसाळलेल्या हत्तीनं जाधवांची 4-5 माणसं बिरबिर आकाशात उडवून दिली. कित्येक माणसांचा त्या हत्तीच्या पायाखाली रक्तामांसाचा चिखल झाला. आणि त्या जाधवाच्या पथकाचं नेतृत्व करणारे दत्ताजीराव जाधव चौताळले एका हत्तीनं दुसऱ्या हत्तीवर चालून जावं तसे चालून गेले. म्याणा पुढं संशय निघाली, चप्पलीशी वार झाला, हत्ती रक्ताच्या धरोळ्यात पडला. आणि त्यावेळेस संभाजीराजे दत्ताजीरावांना म्हणाले, अरे दत्ताजी हत्ती मारायचा नव्हता तर कैद करायचा होता. दोघांचं बोलणं सुरू झालं, वादविवाद सुरू झाले, समशेरीवर समशेरी आणायला सुरुवात झाली. आणि त्याच वेळी त्या तरण्या संभाजींच्या समशेरीनं दत्ताजीरावांचा घात केला. दत्ताजीराव रक्ताच्या धरोळ्यात पडले. हीच बातमी त्या सिंदखेड राजाच्या दिशेने पार होणाऱ्या लखुजीरावांच्या कानी पडली. लखुजीरावांनी आपला घोडा माघार फिरवला, निजामाच्या दरबारात हजर झाले. हातात तर काय, दत्ताजीराव जाधव रक्ताच्या धारोळ्यात पडले. लखुजीरावांनी संभाजीराजांवर चाल केली. पुन्हा बोलणं सुरू झालं, पुन्हा वादविवाद सुरू झाले, पुन्हा समशेरीवर समशेरी आणायला सुरुवात झाली. आणि पाहता पाहता लखुजीरावांच्या समशेरीनं संभाजीराजांचा घात केला. संभाजीराजे रक्ताच्या धरोळ्यात पडले. एकीकडं जाधवांची माणसं आली, दत्ताजीरावांच्या प्रेताला घेऊन गेली. एकीकडं भोसलेंची माणसं आली, संभाजीराजांच्या प्रेताला घेऊन गेली. एकीकडं जाधव रडतायत, एकीकडं भोसले रडतायत. पण जिजाऊ मासाहेबांनी रडावं कोणाचं? एकीकडं भाऊ आहे, एकीकडे दीर आहे, तरी जिजाऊ रडत होत्या या अखंड महाराष्ट्रासाठी, या नादान रयतेसाठी, इथल्या मराठ्यांसाठी. आणि म्हणूनच आई जिजाऊनी त्या शिवनेरीवरच्या आई शिवाई देवीला साकडं घातलं. महिषासुर रूपी राक्षस प्रत्येक काळी होते. शिवाई देवी आजही आहेत. मग पुन्हा जन्म घे ना, आणि आमचा तर रक्त आहे तो आमच्याच पोटी घे. कन्या झालीस तर महिषासुर मर्दिनी दुर्गा होशील, आणि पुत्र झालीस तर संहार करता शिव होशील. ही घातलेली साथ आई शिवाई देवीला साकडं घातलं. आणि शिवाई देवीने, हे शिवाई देवी, गोरगरिबांचं राज्य येण्यासाठी, बहुजनांचं राज्य येण्यासाठी, मराठ्यांचं राज्य येण्यासाठी मला असा एक पुत्र दे. आणि दगडालाही पाझर फुटला, वाराही शांत झाला. सन 1630 रोजी शिवनेरीवर शिवबांचा जन्म झाला. शिवछत्रपतींचा जन्म ही काही साधी गोष्ट नव्हती. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या शिवनेरीवर शिवाजी महाराजांचा जन्म झाला ना, त्या शिवनेरीवर शिवाजी महाराजांचं जर आपण 50 वर्षांचं आयुष्य अभ्यासलं तर त्या 50 वर्षांच्या आयुष्यात शिवाजी महाराज पुन्हा कधीही शिवनेरीवर गेलेले नाहीत. म्हणजे ज्यावेळेस शिवाजी महाराज शिवनेरीहून पुण्याला आले त्यानंतर उभ्या 50 वर्षांच्या आयुष्यात शिवाजी महाराज पुन्हा कधी शिवनेरीवर गेले नाही. यावरून लक्षात घ्या की या राजानं या रयतेसाठी, इथल्या गोरगरिबांसाठी स्वतःचा वेळ किती खर्च केला. आज आमच्या मुलाला सुट्टी लागली, उन्हाळ्याची सुट्टी लागली की आम्ही मामाच्या गावाला जातो. शिवाजी महाराजांचा जन्म त्या शिवनेरीवर झाला. शिवाजी महाराज पुन्हा कधीच तिथे गेले नाही. या राजाने एवढं या मातीसाठी, या रयतेसाठी स्वतःच वेळ आणि स्वतःचा कर्म तेवढं दिलेलं.
मला सांगावं असं वाटेल की जगाच्या पाठीवरचा असा एकमेव राजा आहे, जगाच्या पाठीवरचा असा एकमेव राजा आहे की ज्या राजाच्या दरबारात एकही नृत्यांगणा कधीही नाचलेली नाही, कधी नाचलेली. आणि जिजाऊची, शिवाजी महाराजांची या स्वराज्याला, या मातीला शिकवण की परत स्त्रीचा आदर करायचा. परंतु आज शिवजयंतीच्या शिवपुरावरती आमच्या मर्द मावळ्यांनी डॉल्बी डीजे लावायला सुरुवात केली, डॉल्बी डीजेवर गाणी लावायला सुरुवात केली. शीला चव्हाण झाली, मुन्नी बदनाम झाली, पिंकी पैशेवाली झाली आणि आज आमच्या साया बहिणींच्या अब्रूची दफ्तर आम्ही गावच्या वेशीवर टाकायला सुरुवात केली. कुठे घेऊन चाललो आपण स्वराज्य? एक कवी एके ठिकाणी म्हणतात की वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, वाईट वाटतं राजा या जगात जगावं लागतं, स्वतःच्या अब्रूची लखतर अब्रू झाकण्यासाठी मागावं लागतं. राज राज आया बहिणी कुडी कुडीच राहिल्या इथं लाटी, राज आया बहिणी कुडी कुडीच राहिल्या इथं लाटी. शासन करणाऱ्या तलवारीची राज गंजून गेल्या इथं पाती, शासन करणाऱ्या तलवारीची राज गंजून इथं गेल्या इथं पाती. योग भगवान श्री कृष्ण बरोबरच गेला, त्या मावळ्यांच्या बलिदानाने संपला. आता उरलाय फक्त आणि फक्त भोग. आज आम्ही बातमी लावली, वृत्तपत्र वाचायला घेतलं तर आम्हाला बलात्काराशिवाय बातम्या भेटत नाही. अरे मुलगी जन्माला आल्यावरती हत्तीवरून साखर वाटणारा माझा हा महाराष्ट्रात गर्भपात करायला लागला. स्त्रीकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याचे हातपाय छाटणारा माझा हा महाराष्ट्रात मेणबत्त्या पेटवायला लागला. सांगा कशी उमलतील फुले, सांगा कशी उमलतील फुले अशा कळ्या तोडण्यावर, सांगा कसा लागेल दिवा अशा पडद्या फोडण्यावर, आणि सांगा कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर, सांगा कशी घडेल जिजाऊ गर्भातच मुली मारल्यावर. आज आमचे पुरुष वर्ग म्हणतात की स्त्रियांनी आमच्यासाठी काय केलं. मी दोन शब्दातच सांगेन की हात तिचे, बांगड्या मात्र आजही तुमच्या नावाचे, कपाळ तिचे, कुंकू मात्र आजही तुमच्या नावाचे, गळा तिचे, मंगळसूत्र आजही तुमच्या नावाचे, रक्त तिचे, दुधही तिचंच आहे, पण पोरगा मात्र आजही तुमच्या नावाचं आहे. नाही अपेक्षा काय करावं अजून स्त्रियांनी. आई ही जगात सर्वश्रेष्ठ असते. हे कर्तृत्व माझ्या राजाने टाकून दिलं. ज्यावेळेस महाराष्ट्रभर व्याख्यानाचा योग येतो त्यावेळेस शिवाजी महाराजांच्या चरित्रातलं, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातलं याचं नक्की काय सांगावं, त्यावेळेस मला जेव्हा प्रश्न पडतो त्यावेळेस मला 6 जानेवारी 1665चा दिवस आठवतो. आमच्या सातारला महाबळेश्वरला शिवाजी महाराजांनी काय केलं तर त्या महाबळेश्वरला एक शिवलिंगाचं मंदिर आहे. त्या शिवलिंगाच्या मंदिरासमोर शिवाजी महाराजांनी एक मंडप बांधला. त्या मंडपात तराजू उभा केला आणि त्या तराजूमध्ये, त्या तराजूच्या एका परड्यात शिवाजी महाराज आपल्या दोन्ही हाताने सोन्याच्या मोहरा टाकत होते आणि एका परड्यामध्ये शिवाजी महाराजांनी आपल्या मातोश्री म्हणजे मासाहेब जिजाऊ यांना बसवलं होतं. शिवाजी महाराजांनी 1665 साली महाबळेश्वरला शिवलिंगाच्या मंदिराच्या समोर एक मंडप बांधला. त्या मंडपात तराजू उभा केला आणि त्या तराजूमध्ये एका तराजूत शिवाजी महाराज आपल्या दोन्ही हाताने सोन्याच्या मोहरा टाकतायत, एका थरड्यामध्ये मासाहेब जिजाऊंना बसवलंय. शिवाजी महाराजांनी जिजाऊंची सुवर्ण तुला केली. का तर या देशातली सगळ्यात पहिली क्रांती ही जिजाऊंनी घडवली. आजवर स्त्रिया सती जात होत्या, परंतु शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून जिजाऊ माता सती गेल्या. आपण आपल्या आईसाठी काहीतरी करावं
असं शिवाजी महाराजांना वाटत होतं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी जिजाऊसाहेबांची सुवर्णशी तुला केली. शिवाजी महाराज ज्यावेळेस त्या परड्यामध्ये सोन्याच्या मोहरा टाकत होते, जिजाऊ मासाब ते हात बघत होत्या आणि जिजाऊ मासाब मनात विचार करतायत, हेच हात मी शिवनेरीहून पुण्याला आणले होते. याच हातांनी स्वराज्य घडवलं आणि ते स्वराज्य एवढ्या उंचावर गेलं ते स्वराज्य एवढ्या उंचावर गेलं की बघणाऱ्याच्या माना दुखावल्या, वरती बघणाऱ्याच्या डोक्यावरची टोपी खाली पडली. जिजाऊ माझा विचार करताय, अरे कुंतीला देखील एवढं वाटे, कुंतीची सुवर्ण तुला 5 पांडवांनी केली होती, माझी सुवर्ण तुला माझा एकटा शिवबा करतोय आणि भाग्य फक्त माझ्या पदरात आहे. हा अभिमान आणि स्वाभिमान माझा जिजाऊंना वाटत होता. म्हणून जगात आई ही सर्वश्रेष्ठ असते हे कर्तृत्व दाखवणारा राजा म्हणून शिवाजी महाराजांना संबोधलं जातं. मी एक वेळेस एक उपक्रम राबवला. आज आमच्या लहान मुलांना आम्ही विचारलं की तुम्हाला काय बनायचंय. सगळ्यांची उत्तर ठरलेली असतात, मला डॉक्टर बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, मला वकील बनायचंय, सगळ्यांचं ठरलेलं असतं. मी एकदा एका शाळेत गेले आणि त्या मुलांना विचारलं की तुम्हाला कोणता प्राणी व्हायला आवडेल, तुम्हाला कोणता प्राणी व्हायला आवडेल. आता सगळ्यांना माहितीये की मला कोणी गाढव म्हणून आहे, मला कोणी माकड म्हणून आहे असं कोणालाच वाटत नाही. सगळ्यांना वाटतं मला वाघ बनावं. सगळ्यांची उत्तर आली मला वाघ बनायला आवडेल. परंतु मला सांगावंसं वाटेल की वाघ आणि हे सिंह हे दोन्ही प्राणी जरी बलवान असले तरी ते आजही सर्कस मध्ये काम करतात. तुम्ही काही व्हा, ज्ञानवंत व्हा, गुणवंत व्हा, कीर्तिवंत व्हा, पण कोणाच्या दावडीला मानले जाणार नाही हा विचार करा. शिवाजी महाराजांनी या मातीला ही देणगीच दिली. लढणं, सत्वासाठी लढणं ही शिवाजी महाराजांनी या मातीला दिलेली सगळ्यात मोठी शिकवण. आणि म्हणूनच युगा प्रवास करता म्हणायचं महाराजांना. महाराजांनी स्पष्ट सांगितलंय, उगवत्या सूर्याचा रंग भगवा आहे आणि हिंदू म्हणत नाही त्याला. अखंड आकाशाचा रंग निळा आहे आणि बौद्ध समजत नाही त्याला. निसर्गाचा रंग हिरवा आहे आणि मुस्लिम मानत नाही त्याला. आणि निसर्ग भेद करत नाही तर आम्ही भेद का करावे. तुम्हाला पटतंय ना तसं वागा. महाराजांचं स्वातंत्र्य ही धर्मनिरपेक्षता 350 वर्षापूर्वी महाराजांनी या मातीला देऊन दिले. 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. गेल्या वर्षी 350 वर्ष पूर्ण झाली शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला. ज्या रायगडावर शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला ना, त्या रायगडावर एक जगदीश्वराचं मंदिर आहे. त्या जगदीश्वराच्या मंदिरावरती पायरी आहे. त्या पायरीवरती अक्षरं कोरलेली आहेत. सेवेचे ठाई तत्पर रोज इंद्रकर. ही अक्षरे तुम्हाला जिगरबाज तरुणांना सदा प्रेरणा देत आहेत की ज्या निष्ठेने हे गडकोट बांधले, रक्षिले, वाढविले, त्याच निष्ठेने हे गडकोट जपले पाहिजे. त्या जगदीश्वराच्या मंदिरावरती लिहिलेलं आहे. त्या काळात लिहून ठेवलंय की जोवर चंद्र सूर्य तारे तोवर छत्रपती शिवाजी महाराज हे तुमच्या आमच्या काळामध्ये जिवंतच राहतील. या रायगडावर एक उत्तर भारतातला कवी भूषण रायगडावर आले होते. आणि शिवाजी महाराज जगदीश्वराच्या पाया पडत असते. शिवाजी महाराजांनी बघितलं की बाहेरच्या पेहरावातला एक कोणता तरी व्यक्ती आलाय,
शिवाजी महाराज जगदीश्वराच्या पाया पडून बाहेर आले. महाराजांनी कवी कलशांना विचारलं, कोण आहात तुम्ही? तसे कवी भूषण म्हणाले, मैं कवी भूषण. कुठून आलाय? उत्तर भारत से. बरं, काय काम है? कुछ नहीं, शिवाजी राजाओं पे कोई कविता किए उन्हें सुनाना चाहतो. शिवाजी महाराज म्हणाले, मग ऐको. आता त्याला कुठे माहिती की समोर शिवाजी महाराज आहे? तो म्हणला, नाही, मी शिवाजी महाराजांनाच ऐकतो. महाराज म्हणाले, अरे ऐको. तो म्हणाला, नाही, मी शिवाजी राजांनाच ऐकतो. महाराजांनी परत विनंती केली की ऐको. त्यावेळेस तो तयार झाला आणि शिवाजी महाराजांवरती उत्तर भारतातल्या कवीने लिहिलेलं काव्य कवी भूषणांच्या तोंडातून बाहेर पडत होतं. ते असं, इंद्रजिनी चंब पर, बाण सुमंब पर, रावण सबम पर, रघुकुल राजहे, कौण बारी बाह पर, संपूरती नाह पर, जो सहस्र बाह पर, राम द्विजराज हे, डावा ध्रुवदंड पर, चीता ध्रुवचंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज हे, तेच तबा अंश पर. ज्याप्रमाणे अंधारावर प्रकाश आक्रमण करतो, खंड चिरीत कंस पर, ज्याप्रमाणे कंसाच्या छातीवर बसून भगवान श्रीकृष्ण आपल्या मुठ्ठीनं त्याची छाती फोडतोय, त्याचप्रमाणे हे जे इस्लामी सत्ताधीश आहे त्याच्यावरती शिवाजी महाराज एखाद्या शेर म्हणजे वाघाप्रमाणे आक्रमण करतायत. इंद्रजिनी चंब पर, बाण सुमंब पर, रावण सबम पर, रघुकुल राजहे, कौण बारी बाह पर, संपूरती नाह पर, जो सहस्र बाह पर, राम द्विजराज हे, डावा ध्रुवदंड पर, चीता ध्रुवचंड पर, भूषण वितुंड पर, जैसे मृगराज हे, अरे तेज दबांस पर, कंद जीवित कंस पर, जो मलिच्छ अंश पर, शेर शिवराज हे, शेर शिवराज हे. विचार करा, उत्तर भारतातला कवी आपल्या राजांवरती कविता लिहत असेल, आपण कोणत्या मातीत जन्म घेतलाय. परंतु खंत वाटते सांगताना की या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवछत्रपतींचा अपमान वारंवार होत जातो आणि आमची ही धगधगती मनगट सह्याद्री सारखी असणारी छाताड तोंड गप्प करून बसतात नाही. सगळ्यात मोठी खंत या महाराष्ट्राच्या मातीची. ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला होता रायगडावर, त्यावेळी औरंगजेबाला वार्ता कळाली आणि औरंगजेब आपल्या शहजाद्याला सांगत होता, या तो फिजूल शेजादे चंदा जो तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, मगर आज तंजौर से लेके कंधार तक पूरे हिंदुस्तान को मुगल सल्तनत में शामिल करने का ख्वाब देखने वाली ये बदौलत आज क्या देख रही है? शिवाजी हमारे नजरों के सामने तैमूर कर चुका है. हमारे लाखों के फौजों के सूबेदारों को शिकस्त कर उधार कर रख दिया उसने. या हमारे अमीर अबू तालिब शास्ता खान साहब बड़ी शर्मनाक बात है शहजादे कि शिवाजी ने इनके लाल महल पे छापे डाल के इनके छक्के छुड़ा दे. ये तो तकदीर के बड़े सिकंदर थे कि 4 बज गई, 4 उंगलियों पे समझौता करना पड़ा. या हमारे कारतलब खान, ये रणमस्ता खान, तमाम राजपूत बुंदेल सरदारों को शिकस्त कर उधार कर रख दिया उसने. एक बात कहूं शहजादे, शायद तुम कभी समझ ही नहीं पाओगे, लेकिन औरत, नाच गाना, शराब शिवाजी को कभी मालूम ही नहीं. शिवाजी ने मजबूत किले बनाए, मजबूत लोग तैयार किए, हिंदुस्तान की हर एक चीज हम खरीद सकते हैं, लेकिन इन मराठों ने अपने आप को कभी बिगड़े नहीं दिया. ये मराठे रुकते नहीं, थकते नहीं, ये मराठे टिकते नहीं. औरंगजेब महाराजांचं कौतुक करतो, म्हणजे या राजाचं कर्तृत्व एवढं आहे. इथला प्रत्येक जण, जन्माला येणारा प्रत्येक जण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यावर त्याच्या तोंडातून जय बाहेर पडल्याशिवाय येते. आमच्या इथे, आमच्या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येणाऱ्या मुलाला सांगावं लागत नाही की हे छत्रपती शिवाजी महाराज आहे. अरे तोच सगळ्यांना ठणकावून सांगतो की हे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहे.
हे माझ्या राजाचं कौतुक आहे. आणि म्हणूनच निष्ठा म्हणजे काय असते की महाराज एखादी मोहीम काढायचे त्यावेळेस तानाजी म्हणायचे, राजा आपण जातो, आपण नाही करायचं. तशी बाजी म्हणायचे, ओ ताना आम्ही आहे ना, ते काय पिणारच येडा आपला आहे, आपण जाणारच, आपण लागणारच. तसे बाजी म्हणायचे, ओ ताना आम्ही आहे ना, ते काय पिणारच येडा आपला आहे, आपण जाणारच, आपण लागणारच आणि आपण मरणारच. अहो जगाच्या वाटेवरचा असा एकमेव काय ज्या काळामध्ये लोक मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. हा काळ म्हणजे शिवछत्रपतींचा निष्ठा महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीत घडवली. आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या आयुष्यातला माझा आवडता प्रसंग जर कोणता असेल तर तो दक्षिण दिग्विजयचा. ज्यावेळेस महाराज दक्षिण दिग्विजयाला निघाले, गोवळकोंड्याला निघाले, महाराज पालखीत, मग पुढे सैन्य. अचानक महाराजांची पालखी थांबली. महाराजांना काही कळेना, पालखीचा पडदा सरकला, समोर बघितलं रखरखता रणरणता वय वाटतं, म्हणजे गोवळकोंडा अजून पोहोचून मग पालखी का थांबावी. महाराजांनी शिलेदाराला विचारलं, पालखी थांबवायचं प्रयोजन. तसा शिलेदार म्हणाला, महाराज गोवळकोंड्याचे बादशाह कुतुबशाह स्वतः चाकीने आले. महाराजांना आश्चर्य वाटलं, अरे गोवळकोंडा अजून पोहोचून मग बादशाह इथं. महाराज पालखीतनं खाली उतरले, समोर बघितलं गोवळकोंड्याचा बादशाह कुतुबशाह. महाराज नजदीक गेले, गळा भेट घेतली आणि महाराज म्हणाले, बादशाहची आपण इथं. तसा गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना म्हणाला, महाराज अरे महाराष्ट्राचा जाणता राजा आमच्या मातीत येतोय, त्याची पावलं आमच्या मातीला लागण्या अगोदर त्याची पायधूळ आमच्या मस्तकाला लागावी म्हणून इथपर्यंत आलोय महाराज. एवढंच नाही तर त्या गोवळकोंड्याच्या बादशाहानं महाराजांची पालखी स्वतःच्या खांद्यावर घेतली आणि वाजवत गाजत स्वतःच्या राजधानीत घेऊन आला. आता स्वागत सत्कार सोहळा झाला आणि गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना आपल्या ईश्वरीय सामर्थ्य संपत्ती दाखवत निघाला. महाराज ही आमची अस्त्रशाळा, इथं नाना प्रकारची अस्त्र तयार केली जातात. महाराज बघत राहिले, महाराज ही आमची शस्त्रशाळा, इथं नाना प्रकारची शस्त्र तयार केली जातात. महाराज बघत राहिले, महाराज ही आमची अश्वशाळा, इथं जातिवंत घोड्यांची पैदास केली जाते. महाराज बघत राहिले आणि महाराज ही आमची हत्तीशाळा, हजारोंच्या रांगेत असलेले मला अड्डण बुलंद हत्ती नजरेत पावत होते. महाराज भारावले पुरते भारावले आणि महाराजांची ती भारावली नजर बघून गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना म्हणाला, महाराज तुमच्याकडे सुद्धा आमच्यासारखे असे हत्ती असतीलच. तर महाराजांना काय सांगा बघाय ना, आमच्या या सह्याद्रीच्या निमित्ताच्या खोऱ्यात हत्ती सारखे प्राणी नाही, हत्ती सारख्या अवतार प्राण्याला स्थान नाही. पण सांगावं कसं. मात्र गोवळकोंड्याचा बादशाह विचारतोय, महाराज भारावले पुरते भारावले आणि महाराजांची भारावली नजर बघून गोवळकोंड्याचा बादशाह महाराजांना म्हणाला, महाराज आमच्याकडे तुमच्याकडे सुद्धा आमच्यासारखे असे हत्ती असतीलच की. महाराज म्हणाले, बादशाहजी आमच्याकडे तुमच्यासारखे असे हत्ती नाहीत, मात्र हत्ती सारखी माणसं जरूर आहेत. तसा गोवळकोंड्याचा बादशाह म्हणाला, महाराज आपल्याकडे आमच्यासारखे असे हत्ती नाहीत, मात्र हत्ती सारखी माणसं जरूर आहेत. मग महाराज त्या हत्ती सारख्या माणसातला एखादा माणूस येताना सोबत आणलाय का. महाराजांच्या बाजूला येसाजी कंक उभे होते. महाराजांनी येसाजींच्या पाठीवर थाप टाकली आणि महाराज म्हणाले, हा त्यातला असेल. तसा गोवळकोंड्याचा बादशाह म्हणा, हा येसाजी हत्तीच सारखा, हत्तीच्या ताकदीचा. मग महाराज तुमचा येसाजी आमच्या एखाद्या हत्तीशी झूज करेल काय. तसे येसाजी सरदिशी पुढे झाले. आज्ञा द्यावी महाराज. महाराजांची आज्ञा सुटली. समोर एक बला अड्डा बुलंद हत्ती सामने आला. नजर नजरा भेटू लागली. माणसांचा कांठाळा बसला. येसाजी नको नको चल फिर माघारी, मारशील फुका. पण येसाजी रणांगणात उतरले होते. हत्तीचा सामना करण्यात तयार होते. हत्तीचा चित्कार झाला. सोड फिरली, सोडले येसाजी अडकले. गरगर मिटली, डोळे वरखाली संपले येसाजी. पण नाही, त्यावेळेस युद्ध संपलं नव्हतं. येसाजी आकाशातून निघाले होते. शमशेर तापली होती. संपादिशी वाद झाला होता.
राजाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र यांचा इतिहास किंवा अलिप्त राहिला आमच्यापासून, परंतु कौतुकास्पद गोष्ट आहे की औरंगजेब त्यावेळेस 82 वर्षाचा होता. अगदी त्याला राजकारणातला सगळा अभ्यास गाढा होता. त्यावेळेस औरंगजेब 82 वर्षाचा होता आणि राजाराम महाराज फक्त आणि फक्त 18 वर्षाचे होते. त्या 82 वर्षाच्या औरंगजेबाशी 18 वर्षांचे राजाराम महाराज झुंज देत होते. हे आम्हाला कोणीच सांगितलं नाही आणि हे आम्हाला आमच्या मुलांना सांगणं ही काळाची गरज आहे. कारण तो 18 वर्षाची मुलं, आजची तरुण पिढी 18 वर्षाची काय करते? त्या राजाला नाही कोणत्या राजकारणाचा अभ्यास होता, राजाराम महाराजांना कोणत्याही राजकारणाचा अभ्यास नव्हता, परंतु तरी सुद्धा शिवछत्रपतींचं हे स्वराज्य अखेरच्या श्वासापर्यंत पेलण्यासाठी त्यांनी स्वराज्य रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं, स्वराज्य रक्षणासाठी आपलं प्राणार्पण केलं. हे आम्हाला सांगणं ही काळाची खरं तर गरज आहे. राजमातेचा पावन गर्भ म्हणजे शिवराय. आजही आम्हाला नैतिकतेचा मापदंड घालून देतो ना, तो जगण्याचा संदर्भ म्हणजे शिवराय. मदमस्त शत्रूचे कंठस्थळ फोडण्यासाठी धरणुधराने खेचलेला पुरंदराचा तहरुपी बाण म्हणजे शिवराय. इथला हरेक पत्थर आणि हरेक किल्ला म्हणजे शिवराय. अरे बाजीने रोखलेली सिद्धीची वाट म्हणजे शिवराय आणि शत्रूला दाखवलेला कात्रचा घाट म्हणजे शिवराय आणि त्या औरंग्याला दरबारात फोडणारा खांब म्हणजे शिवराय. अरे एवढ्याच्या छाताडावर उभारलेला 32 मळाचं सुवर्णाचं सिंहासन म्हणजे शिवराय आणि या बहिणींची आबरू लुटणाऱ्या रानटी पशूंना घातलेली वेसण म्हणजे शिवराय. आया बहिणींची आबरू लुटणाऱ्या रानटी पशूंना घातलेली वेसण म्हणजे शिवराय. शिवशाहीचा लेख तो स्वराज्याचा वारस होता. रयतेच्या सुखासाठी संकटाची परडी घेऊन ती, रयतेच्या सुखासाठी संकटाची परडी घेऊन ती, शत्रूच्या गोठ्यात गोंधळ घालणारा गोंधळी तो आई भवानीचा भूत्या होता. असा माझा शंभूराजा असंख्यात एक होता, असा माझा शंभूराजा असंख्यात एक होता. अखंड हिंदुस्थानाच्या क्षितिजावर 3 शतकाहून अधिक काळ तळपणाऱ्या क्षात्र भास्कराला, शौर्याच्या, स्वाभिमानाच्या आणि पराक्रमाच्या अमोघ स्रोताला माझे हे 4 शब्द अर्पण करते. शेवटी एवढंच सांगेन, पुनर्जन्म असतो की नाही माहित नाही, पण पुन्हा जर जन्माला आले, दगड झाले तर सह्याद्री जाऊ दे, माती झाले तर स्वराज्य जाऊ दे, तलवार झाले तर भवानी तलवार होऊ दे, मंदिर नको जगदीश्वराची पायरी होऊ दे, वाघ नको वाघ नखे होऊ दे आणि पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवछत्रपतींची कन्या होऊ दे, पुन्हा माणूस म्हणून जन्माला आले तर शिवछत्रपतींची कन्या होऊ दे. धन्यवाद.